तर संपूर्ण राज्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि ही स्थिती गंभीर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर चिंता व्यक्त केली आहे। दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा। राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही विनंती केली आहे। आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळेल, त्यासाठी अटी शिथिल करा अशी विनंती करण्यात आली आहे। आज याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्यासोबत आहेत। गिरीश, निवडणूक आयोगाकडे विनंती नेमकी काय केली आणि विनंती मान्य झाल्यावर नेमका दुष्काळी स्थितीवर त्याचा कसा परिणाम होईल? नक्कीच आपण पाहतोय की मराठवाडा सध्या दुष्काळग्रस्त झालेला आहे। जे 8 जिल्हे आहेत त्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना तिथल्या लोकांना करावा लागतोय। चारा छावणीचा देखील प्रश्न आहे आणि यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे। आता निवडणुकीला 2 दिवस उलटून गेलेले आहेत, 5वा टप्पा देखील संपलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला राज्य सरकारकडून एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी विनंती केलेली आहे की ज्या अटी शर्ती आहेत त्या कुठे ना कुठेतरी शिथिल करण्यात याव्या, जेणेकरून तातडीनं जी मदत आहे ती पोहोचवली जाईल। पण एक नियम असा देखील सांगतो की ज्यावेळी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळी अशा कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यामध्ये सरकार सक्षम असतं आणि सरकार आपली भूमिका त्या ठिकाणी बजावू शकतं। त्यामुळे नेमकं आता उत्तर निवडणूक आयोगाकडून काय येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत, स्वतः ग्राउंड झिरोवर उतरणार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि जे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि तातडीनं त्या ठिकाणी मदत पोहोचावी अशी धन्यवाद गिरीश, सरकारचं आहे।